बातमी आहे। नांदेडमधून एक धक्कादायक अशी घटना काल घडलेली होती। प्रेम संबंधाला विरोध असल्याने एका तरुणीच्या वडिलांनी आणि भावाने तिच्या प्रियकराची हत्या केलेली होती। गुरुवारी झालेल्या घटनेनंतर शुक्रवारी मृत सक्षम ताटे याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले। पण त्यापूर्वी जे घडलं ते ऐकून तुम्हालाही धक्का बसेल। प्रियकराचा मृत्यू झाला असला तरी त्याच्याशीच लग्न करण्याचा हट्ट त्या तरुणीने धरला आणि चक्क प्रियकराच्या मृतदेहाशी तिने विवाह केला। वडिलांनी आणि भावाने प्रियकराची हत्या केली, पण ते हरले असं म्हणत तरुणीने टाहो फोडला। आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणीही तिने केली आहे। मी लग्न करेल सक्षम सोबत। आता सक्षम तर नाही आहे या जगामध्ये, मग कसं काय? पण नसलं तर काय झालं, आमचं प्रेम तर आहे ना। चला, माझ्या घरचे जिंकूनही हारले आणि त्यांना हारूनही जिंकला, आणि मी त्याच्यासोबत लग्न करेल आता आणि त्याच्यासोबतच राहील हमेशा, आणि माझ्या मनाने राहील मी। माझ्यावर कोणाची जोर जबरदस्ती नाही, काहीच नाही। आणि माझं वय झालेलं आहे तर मी माझ्या मनाने निर्णय घेऊ शकते। आरोपी एकंदर 6 आरोपी आहेत। त्यात जयश्री मदनसिंह ठाकूर, गजानन बालाजीराव मामेडवार, साहिल उर्फ सन्नी पिता मदनसिंह ठाकूर, सोमेश सुभाष लखे आणि वेदांत अशोक कुंदेकर असे एकंदरीत 6 आरोपी आहेत। अटक आहेत। 3 दिवस पोलीस कोठडी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।